असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या महाडिक बंधू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। साब आला, दादानं उठव। अरे दादा विजयला उठे, आई बोलवते। आई मला आंघोळीला पाणी उतर ग। हो, केव्हाच उतरलाय, जा आंघोळीला। आई मला नाश्ता दे ना ग। हो, आणते राजा। जया, अगं जया, मला पण नाश्ता दे ग। हो, तुम्ही थांबा जरा, ह्यांचं आवडू द्या। बरं बाबा, ठीक आहे। अरे बाबा, धन्यवाद। अगं बस कर जरा, किती काम करशील, आराम कर जरा। आराम काय करू, काम कोण करेल? ये बस इथे जरा, ये बस इथे। बस इथे, आराम कर थोडा। काय ग, तुम्ही बायका सर्व कसं काय सगळं काम करता? सर्वांना योग्य वेळेवर वस्तू द्यायच्या आणि काय त्या रामपुरुषांचे दोन शब्द पण ऐकून घ्यायचे। अहो, संसार म्हटल्यानंतर ह्या सर्व गोष्टी आल्यात। तुम्हा पुरुषांना काय नुसत्या ऑर्डर सोडायचे असतात? हो, ते पण आहे म्हणा, नाही का? पण जीवाला काही आराम, थोडासा आराम तर करायचा ना। हो हो, करेन आराम। माझ्या दोन्ही सुनांमध्ये हवा तेवढा आराम करेन। आई सॉक्स कुठे ठेवलेस माझे? अरे अजय, बघ जरा, तिथेच असतील नेहमीच्या जागेवर। अरे अजय, तुझ्या बायकोला सांग, तुझी बायको आली आता। तो बाबा गप्प बसाव, तिला लवकर उठायची सवय नाही। अरे वा रे, आता आपण तिला सवय लावली पाहिजे। आता सवय लावशील तेव्हा ती लवकर उठेल ना रे। हो, उठली आहे। तुला काय बोलायची गरज नाहीये। माझ्या आई वडिलांना कधी शिकवलं मला एवढं लवकर उठायला? तुझं सॉक्स काढून दिले तर तेवढं झालं नसतं। शाळेने चालू आतमध्ये। अगं कविता, बघ जरा, कोण आलंय, दरवाजा उघड। बोलली म्हातारी। अहो, आलात तुम्ही? हो, आलो। अगं आई, जेवायला वाढ ना ग मला पुन्हा कामावर जायचंय, मला खूप उशीर होतोय। कविता, ए कविता, इकडे। अहो, काय झालं? हे असं जेवण वाढायचं का? यामध्ये डाळ कुठे आहे? तुला अक्कल वगैरे आहे की
माहिती नाही काही? हो मी नाही बनवलंय, तुमच्या आईनेच जेवण बनवलंय. हो बाळा, मीच बनवलंय जेवण. आई, हे असं जेवण बनवतात का? उद्यापासून तू माझं जेवण बनवायचं नाही. उद्यापासून माझी बायको कविताच जेवण माझं बनवेल. समजलं का? काय रे विजय, आतापर्यंत तर आईच्या हातचं जेवण आवडत होतं, आता काय झालं तुला? बाबा, तुम्ही मध्ये बोलू नका. दिवसभराचा एक घास फोडका मी खायला घरी येतो. तोही मला व्यवस्थित मिळत असेल तर नोकरी करून मला काय फायदा? हे म्हातारे, तुझ्यामुळे माझा नवरा उपाशी गेला. हे म्हातारे, उद्यापासून जेवण नाही बनवायचं. मी माझ्या नवऱ्याचं जेवण बनवून काय आहे ते. काय ग, काय झालं? काय हो, आपली मुलं लग्न झाल्यापासून खूप बदलली हो. जाऊबाई, जाऊबाई, ती बघा ती थेट आपल्या चुगला लावते. आज थेरडीला ना अद्दलच घडवूया. इथे मी माझे कामं पडले. जा, तू काय टेन्शन घेऊ नको, सगळं आपलं नीट. तो भगवंत बसलाय बरोबर. हा माझ्या थेरडीला अद्दलच जी बाई, काय का थेरडे, आमच्या चुगल्या करतेस काय? आमच्या चुगल्या करतेस काय? काय का थेरडे, आमच्या चुगल्या करतेस काय? करशील परत? तुम्हाला काय झालं? ओ हो, आजा नाही, विजय नाही. बघा ना बाबांना काय झालं, बघा ना. बाबा काय झालं? बाबा बाबा काय झालं? बाबा बाबा काय झालं? बाबा विजय जरा डॉक्टरला बोलवतो पटापट. हो दादा, मी लगेच घेऊन येतो. माझ्यासोबत चला, थोडं काहीतरी बोलायचं तुमच्याशी. हे बघा, माइंड एक आता आलेला आहे, ठीक आहे. मेजर कधीही येऊ शकतो. हे बघा, त्यांना मोठ्या हॉस्पिटलला शिफ्ट करावं लागेल. त्यासाठी 4 ते 5 लाखाचा खर्च येईल, ठीक आहे. त्यांना मी तात्पुरती औषधे दिलेली आहे. आता ते 1-2 तासात बरे होतील. दादा, आता काय करायचं रे? तू बघ ना, आता माझ्याकडे तर काहीच नाहीये आणि आता एवढा खर्च होणार आहे तर 4-5 लाख रुपये मी कुठून आणणार? सांग बरं तू. म्हणजे आपण एक काम करूया, त्या दोघींना बोलूया, त्यांच्याकडे दागिने ठेवून काहीतरी करूया. कविता आणि वहिनी, जरा इकडे येता का? काय झालं भाऊजी, का बोलवला? शालिनी, तुमच्या दोघींचे दागिने विकावे लागतील. काय? हो मी नाही ना माझे दागिने. हो हो, आम्ही का विकायचे आमचे दागिने? अरे दादा, तो वेडा झालास की काय? एवढ्या मेहनतीने बनवलेले आपण दागिने कसे काय आपण विकायचे? अरे बाबांचं आयुष्य किती आहे रे? आपण आणि आपल्या बाबांनी आपल्यासाठी केलं तरी काय? बघूया, होतील ते आता बरे लगेच. नाही झाले तर आपण त्यांना सरकारी दवाखान्यात बघूया कसं काय ते पुढे. दिला ह्या लेकरांना, काय गुन्हा आम्ही केला रे? जन्म दिला या लेकरांना, काय गुन्हा आम्ही केला रे? म्हातारपणी ह्या आई बाबाला घराच्या बाहेर काढले. म्हातारपणी ह्या आई बाबाला घराच्या बाहेर. कळलं दोघांना? शेवटी नाव काय माझं? शालिनी. जाऊ कुठे या अवस्थेत मनाला चटके बसतात. विचार डोक्यात दिसतात, जगू
केलं हे सार, जिव्हारी लागला हा वार. आवाज देते मी लेकीला तोच आधार रे. आवाज देतो मी लेकीला तोच आम्हा आधार रे. म्हातारपणी आई बाबाला घराच्या बाहेर काढले. सरिता बाहेर आहे, तुझे आई बाबा आले. आई बाबाला घराच्या बाहेर काढले. लेकीला समोर पाहताना पाझर फुटतो डोळ्यांना. जरा आतमध्ये या, मला बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्हाला तर माहिती आहे ना आपली परिस्थिती काय आहे. आपण आई बाबांना इथे कसं ठेवून घेऊ शकतो. तुम्हाला माझी शपथ आहे, आत्ताच्या आता तुम्ही बाहेर जा आणि त्यांना इथनं जायला सांगा. असं हे विपरीत घडताना विश्वास बसेना ऐकताना. रक्ताची नाती दूरही झाली, देवा असे का घडले रे. रक्ताची नाती दूरही झाली, देवा असे का घडले रे. म्हातारपणी आई बाबाला घराच्या बाहेर काढले. म्हातारपणी आई बाबाला घराच्या बाहेर काढले. आई हाक ही ऐकूनी मागे पाहते मी वळूनी. अनोळखी नात हे पाहुनी मन माझ आलं भरूनी. प्रेमळ या जीवाला पाहून अश्रूने डोळे भरले रे. प्रेमळ या जीवाला पाहून अश्रूने डोळे भरले रे. म्हातारपणी आई बाबाला घराच्या बाहेर काढले. म्हातारपणी आई बाबाला घराच्या बाहेर काढले. घरी कोणी आहे का? कोण हवं तुम्हाला? रामदास वाडी इथेच राहतात का? हो, इथेच राहतात. दादा कोण आले रे? साहेब काय काम आहे? तुमच्या वडिलांनी काही वर्षापूर्वी एअरपोर्टसाठी जागा दिली होती. त्या जागेचं 80 लाखाचं चेक आलंय, ते त्यांना द्यायचं होतं. तुमचे वडील घरी आहेत का? आपल्याला 80 लाख रुपये भेटणार आहेत. साहेब बाबा घरी नाहीये, तो चेक आमच्याकडे द्याल का? आम्ही तुम्हाला सही करून देतो. नाही नाही, तसं आम्हाला ऑथॉरिटी नाहीये. आम्ही चेक त्यांनाच देऊ शकतो. वाटल्यास तुम्ही त्यांना उद्या आमच्या ऑफिसला घेऊन या, आम्ही तिथे त्यांना हँडओव्हर करू. अहो हे कोण आहे? अगं ती मला रस्त्यावरती भुकेलेली दिसते. मला माझ्या आई वडिलांची आठवण आली ना, तर मी त्यांना आपल्या घरी घेऊन आलो. तरी कोण आहे? आपण त्यांना प्रत्यक्ष विचारूया तेव्हा आपल्याला समजेल.
तुमच्या ओळखीचे कार्डिओ स्पेशलिस्ट आहेत ना, आपण त्यांच्याकडे घेऊन जाऊया बाबांना. अगं बरं झालं आठवण करून दिलीस ती. मी आताच त्यांना फोन करतो आणि लगेच सांगतो, आपण लगेच घेऊन जाऊया त्यांना. हा चालेल. शोध कुठे आता आई बाप, चुकी झाली या मकर माफ. गरजे पुरते जोडती नात, कधी ना दिली तुम्ही साथ. कोणी आहे का घरात? आमचे आई बाबा इकडे आले होते. येऊ का मी? आई, हे आई. तसा कोण रे? कशाला आला तिकडे? आम्ही मेलो की काय बघायला? आई माफ करा, आम्ही चुकलो. खरंच आहे, आम्ही चुकलो. कशाला आलात रे इकडे आता? यांना आत्ताच्या आत्ता सांग, लवकर घरातून बाहेर व्हायला लवकर. यांना आत्ताच्या आत्ता सांग, मेलात तुम्ही आमच्यासाठी. माझा पोरगाचा प्रसाद माझ्यासाठी सगळं आहे. यांना आत्ताच्या आत्ता सांग, यांना जायला सांग लवकर. जायला सांग यांना लवकर. यांना जायला सांग, मला यांची तोंड बघायची नाहीये. यांना जायला सांग. ए बाबा नो, तुमचं काय आहे ना ते नंतर तुम्ही बघा. पहिलं मी चेक घेऊन आलोय, ते त्यांना द्यायचं आहे. इकडे रामदास माडिक कोण आहेत? त्यांची जमीन विकली होती, त्याचा 80 लाखाचा चेक त्यांना द्यायचं होतं. बाबा साहेब कोण आपण? बाबा, तुम्ही जी विमानतळासाठी जागा दिली होती त्यांचा 80 लाखाचं चेक आलं, ते तुम्हाला द्यायचं होतं. इथे साईन करा आणि हा चेक घ्या. अच्छा, पैशांसाठी इथपर्यंत आलात तुम्ही. 80 लाख नाही का बाळांनो? अरे आई वडिलांनी जन्म दिला त्याची किंमत वसुलायला आलात का? ही 80 लाख घ्यायला आलात? सरळ म्हणा ना, आम्ही जिवंत आहोत की मेलेलो ते बघायला आलात. बाळा, रस्त्यावरून उचलून आणलं रे यांनी आम्हाला. माझा जीव वाचवला याने. मुलगा ह्याला जन्म न देता मुलगा ह्याला म्हणू की जन्म देऊन तुम्ही शून्य? अरे मेलोय की जिवंत आहे ते पण बघायला आलात नाही. साहेब, नकोय मला हे 80 लाख. संपलंय माझं आयुष्य. काय करू हे 80 लाखाचं? माझी लाखाची दौलत ज्यांना जन्म दिला त्यांनीच आम्हाला रस्त्यावर टाकलं आणि गरजेपुरते आई वडील म्हणून वापरून घेतले. बस करा रे बाळांनो, बस करा. तुमच्यासारखी मुलं जन्माला आलीच नाही पाहिजेत. आमच्यासारखे आई वडील कोणीच रस्त्यावर फिरताना दिसणार नाही तुम्हाला. माफ करा बाळांनो, जा. आता हीच आमची मुलं आहेत.